आज आपण विशेष प्रकारे एका विषयाकडे जाऊया. प्रभूने मला तो विषय दाखवलेला आहे आणि आजच्या काळामध्ये हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आपण इफिस्करास पत्र त्याचा 4था अध्याय आणि 27व्या वचनाकडे आपण वळूया. इफिशियन्स चॅप्टर 4 and verse 27. आणि सैतानाला वाव देऊ नका. आणि सैतानाला वाव देऊ नका. या ठिकाणी आपण ह्या एपिस्कराच्या पत्रामध्ये पाहतो, पूर्णपणे पौलाने जे पत्र लिहिलं बहुधा रोमच्या तुरुंगात असताना, आणि हे जे पत्र त्यानं त्यावेळेला लिहिलं त्याच्यामध्ये पहिले 3 अध्याय त्यानं जे सांगितलेले आहेत त्या 3 अध्यायामध्ये तो सांगत आहे, एक रहस्य उलगडून दाखवत आहे की जे आजपर्यंत सर्वांपासून गुप्त ठेवलं होतं, संदेशांच्या पासून सर्वांपासून, ते 3ऱ्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि ते मंडळीच्या द्वारे आज स्वर्गाच्या लोकांना, दूतांना सुद्धा ते आत्ता समजलेलं आहे. कारण काय की यहुदी आणि यहुदीतर लोक हे जे आहेत हे एक होणार आहेत आणि या सर्वांसाठी उद्धार आहे, तारण आहे. हे पहिल्या 3 अध्यायामध्ये सांगितल्या देवाची कृपा ते सांगितल्याने राहिलेल्या 3 अध्यायामध्ये तो पाऊल जो बोलत आहे तो दिनचर्येकरता नियम या ठिकाणी आपण पाहतो. आणि 5व्या 6व्या अध्यायामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की देवाची शस्त्र सामग्री आपण धारण करायच्या कशाकरिता, तर या काळामध्ये आपला निभाव लागण्याकरिता. आपण 6व्या अध्यायामध्ये पाहतो की त्याला म्हटलेलं आहे की 6वा अध्याय आणि 11 वचन, इफिसियन्स चॅप्टर 6 and verse 11. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. आणि म्हणून आम्ही ही देवाची शस्त्र सामग्री धारण करण्याची आहे. आणि या 4था अध्याय 27व्या वचनामध्ये पाऊल सांगतो आहे, सैतानाला वाव देऊ नका. याचा अर्थ काय? सैतानाला वाव देऊ नका म्हणजे सैतानाला वाव देणं हे कोणाच्या हातात आहे? त्या विश्वासणाऱ्याच्या हातात आहे. हे विश्वासणाऱ्याने लिहिलेलं पत्र आहे की सैतानाला जर वाव दिला, त्याला जर आपल्यामध्ये एंट्री दिली, त्याला जर आमच्या जीवनामध्ये प्रवेश दिला, त्याला जर आमच्या कुटुंबामध्ये, त्याला जर आमच्या मंडळीमध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये जर आम्ही प्रवेश दिला तर काय होईल? आपल्याला या गोष्टी आज प्रभू दाखवत आहे. तो प्रत्यक्षामध्ये दाराच्या बाहेर उभा आहे. विश्वासणाऱ्याच्या कशासाठी दाराच्या बाहेर उभा आहे? मला ह्यांनी एंट्री द्यावी, तो संधी पाहत आहे. प्रवेश मला कसा मिळेल हे तो पाहत आहे. आणि त्या संधीसाठी तो जंग पछाडत आहे. आणि योबाच्या पुस्तकामध्ये आपण जातो, याचा 1ला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आपण वाचूया. ते चॅप्टर 1 and verse 7. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. या ठिकाणी आपण लक्षात घ्या की सैतान काय करत आहे की इकडे तिकडे हिंडून फिरून येत आहे. सगळ्या पृथ्वी तलावर फिरत आहे. का फिरतं? त्याला काय काम नाही का? त्याचा उद्देश काय आहे? त्याचं प्रत्यक्षात काय काम आहे? तो प्रवासाला मौज मजा करायला फिरतो का? बिलकुल नाही. तर आपण या ठिकाणी पाहतो की हा विश्वासणाऱ्याला पकडण्याकरिता आम्ही पाहतो की तो आपल्या
जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी तो प्रयत्न करत आहे, संधी शोधत आहे. कुठेतरी वीक पॉइंट मिळतो का, दुर्बळ अशक्तपणा कुठे दिसतो का विश्वासणाऱ्या जीवनामध्ये, आणि त्याच्याद्वारे आपण त्याला देवाच्या विरोधात खचवू शकतो का, हा त्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आपण पाहतो की पेत्राचं जे पत्र आहे, त्या पेत्राच्या पत्रामध्ये विशेष प्रकारे पहिले पेत्र 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये ते आपण पाहतो. सैतान जो आहे तो सैतान आमचं तारण काही हिसकावून घेऊ शकत नाही. आमचं तारण कधी हरवलं जातं. एकदा आपला उद्धार झाला, तारण झालं, तर ते तारण किंवा उद्धार आपला हिसकावून घेऊन जाण्याचं कोणाच्याही हाती नाही, कारण सर्व समर्थाच्या हाती, प्रभूच्या हाती आपण विश्वासणारे आहोत. परंतु हा सैतान काय करतो की विश्वासणाऱ्यांना देवापासून, म्हणजे तारणापासून तो त्याला बाजूला करू शकत नाही. म्हणून तो काय करतो की विश्वासणाऱ्यांना त्यांच्या आनंदी जीवनापासून, ख्रिस्ती जीवनापासून आणि त्यांना अडचणीमध्ये आणण्याच्या बाबतीमध्ये तो मात्र हुशार आहे, धूर्त आहे. ते काम त्याला मग तो करत राहतो आणि तो संधी शोधतो. पण एक लक्षात घ्यायचं, त्याला देवानं परवानगी दिल्याशिवाय तो काहीही करू शकत नाही विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आपण जातो. सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. आपण मगाशी पाहिलं योबाच्या पुस्तकामध्ये, हा सैतान काय करतो, परमेश्वर असं तुम्ही पृथ्वीतला हिंडून फिरून इकडे तिकडे आलो, कशासाठी तो हिंडतो फिरतो, त्याचं टार्गेट काय आहे, विश्वासणारा हे त्याचं लक्ष आहे. आणि पापी लोक काय, पापी लोकांनी त्या सैतानाला मिठीच मारलेली आहे. पण विश्वासणारे जे पवित्र जन आहेत त्यांना कसं गिळावं हे त्याचं एक ध्येय आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की पेत्र म्हणतोय, सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. तो प्रसंग पाहत असतो, तो संधी पाहत असतो की विश्वासदाराच्या जीवनामध्ये कसा आपल्याला प्रवेश मिळेल. आणि मग या ठिकाणी योबाच्या पुस्तकामध्ये जे सांगितलं तो हिंडून फिरतो, तो या ठिकाणी कन्फर्म केलेला आहे, या ठिकाणी निश्चित केलेला आहे. कशासाठी, तर कोणाला गिळावं, गर्जणाऱ्या सिंहासारखं कोणाला गिळावं, तो आमचा शत्रू आहे, या ठिकाणी कन्फर्म केलाय. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रत्येकानं काळजी, सावध असलं पाहिजे, जाग राहिलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये सैतानाला वाव देता कामा नये, त्याला प्रवेश देता कामा नये. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला देवाच्या सानिध्यातून हा कदापि आम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. आपण पाहतो की सैतान हा जो आहे तो जर आमच्यामध्ये असेलच, येऊ शकतो विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये. लबाडीच्या दृष्टिकोनातून या जगामध्ये आता काय परिस्थिती चालू आहे, भ्रष्टाचार, लबाडी, सर्व काही अपवित्रपणा, या सर्व गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी आपण पाहतो विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही, त्याला मोह पडत नाही. देव कोणाला मोहात पाडत नाही, याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. मनुष्य भुलविला जातो. आणि म्हणून मनुष्यानं या भुलविण्यापासून या युगामध्ये विशेष प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. याचं कारण असं आहे, आपण पतित होऊ नये. जो कोणी उभा आहे असं ज्याला वाटतं, करायचं पहिलं पत्र 10व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, त्यानं आपण पडू नये म्हणून सांभाळावं. आम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. आम्हाला एक म्हणजे जागा राहण्याची गरज आहे. आणि आपण पाहतो की सैतान काय आमच्या जीवनामध्ये आता
ज्याला बळजबरीने येतो असं नाहीये. तो गोड बोलत असतो आणि तो आपल्याला मोहामध्ये पाडत असतो. आपण या एदेन बागेमध्ये जातो त्यावेळेला उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो, 2ऱ्या अध्यायामध्ये पाहतो, 3ऱ्या अध्यायामध्ये काय घडलं त्या ठिकाणी. एदेन बागेमध्ये तो सैतान होता. सैतानानं काय जबरदस्तीनं त्या हवेला खायला लावलं ते फळ? बिलकुल नाही. हवेनं खाल्लं. हवेनं नाही खाल्लं असतं तर काय झालं असतं? तिनं वाव दिला. त्यानं सांगितलं आणि सैतानानं ती संधी साधली आणि तिनं वाव दिला आणि म्हणून मनुष्य पातकामध्ये पडला. आपण पाहतो की मनुष्यावर शाप आला. मनुष्याला जे काही देवाची सहभागिता होती ती दूर झाली. पण देवाने ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपला एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, त्याची उपकार स्तुती केली पाहिजे. आम्ही जबाबदार आहोत जर आम्ही सैतानाला आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याला जर प्रवेश करू दिला तर, त्याला वाव जर दिला तर. आपण पाहतो की आम्ही आपलं जे काही प्रत्यक्षामध्ये जीवन जे आहे, आमचं जे जीवन आहे, आम्ही ते मोडू शकतो किंवा ते जीवन काय करू शकतो की त्याची जडणघडण करू शकतो. इंग्रजीमध्ये काय म्हणतात, वी ब्रेक ऑर मेक आवर लाईफ. कसं? सैतानाला जर आम्ही आत घेतलं, वी ब्रेक आवर लाईफ. जर आम्ही सैतानाला बाहेरच ठेवलं तर आम्ही आमचं जीवन घडवू शकतो. दाविदाचं उदाहरण आपण पाहूया. युद्धाला जायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी युद्धाला तो न जाता काय केलं? त्यानं वाव दिला सैतानाला. राजा म्हणून त्याचे कर्तव्य होतं की युद्धावर जाणं. पण सैतानाला काय वाव दिला? आराम करूया असं त्यानं तो मनामध्ये आणलं आणि तो काय करला? गच्चीवर माडीवर असा फिरू लागला. सैतानानं त्याला काय केलं की ती संधी साधली. पहा ती बत्शेबा तिथं आहे, बघ तिच्याकडं. आणि हे पहा त्यानं वाव दिला दाविदानं आणि मग काय घडलं आपल्याला माहित आहे. त्यानं व्यभिचार केला. किती वाईट गोष्ट. एक राजा, इतका थोर राजा होऊन गेला. शेवटी त्यानं पश्चाताप केला वगैरे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आपल्याला ठाऊक आहे. पण त्यानं सैतानाला वाव दिला. सैतानाला वाव दिला आपला सत्यानाश होतो, हे निश्चित आपण लक्षात घेतलं पाहिजे. या युगामध्ये इंटरनेट आहे, या युगामध्ये आपण पाहतो स्मार्टफोन आहेत, आता तर AI आलेला आहे. काय पाहिजे ते तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळतं. लहान लेकरांपासून थोरापर्यंत प्रत्येक जण दिवस आणि रात्रभर त्या स्मार्टफोन मध्ये गुंतलेला आहे. काय आहे त्याच्यामध्ये इतकं? आपण पाहतो की वाईट गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी जशा आहेत तशा वाईट गोष्टीही आहेत. आणि म्हणून आम्ही सैतानाला वाव द्यायला नको आहे. त्याचप्रमाणे योसेफाचं आपण उदाहरण पाहतो. योसेफ ज्यावेळेला तुरुंगामध्ये जाण्याची गोष्ट त्याची झाली, ती कशामुळे झाली? ते पोटिफेराच्या पत्नीनं त्याला त्याला काय केलं की त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न. सैतानानं काय केलं की त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं काय म्हटलं? मी एवढं मोठं पाप परमेश्वराविरुद्ध कसं करू? आम्ही स्वतः सैतानाला जर वाव देत असू, आपण जर जे काही चुकीची गोष्ट करत असू, तर ते पाप तर परमेश्वराच्या विरोधात आहे. योसेफानं तेच सांगितलं. योसेफानं काय सांगितलं? मी हे पाप परमेश्वराविरुद्ध एवढं मोठं पाप बिलकुल करणार नाही. काय त्याचं जीवन होतं नाही का? दानिएलाचं उदाहरण आपण पाहतो की दानिएल अगदी 16-17 वर्षाचा सुकुमार होता आणि त्याला त्या राजवाड्यामध्ये नेण्यात आलं आणि आपण पाहतो की बाबेलच्या आणि त्या ठिकाणी त्याला अ, मिष्टान्न वगैरे खायला दिलं. त्यांना त्यांच्या पद्धती संस्कृतीमध्ये घडवायचं त्यांचा प्रयत्न चालू झाला. हुशार हा होता आणि म्हणून दानिएलाला घडवीत असताना त्यांनी जे काही निषिद्ध अन्न इस्रायल लोकांना सांगितलेलं होतं ते निषिद्ध अन्न, मिष्टान्न आणि जे मूर्तीला अर्पण केलेलं जे अन्न ते त्याला देण्यात येत होतं, परंतु त्यानं त्याचा नकार केला.
की केवढ्या वयामध्ये 16-17 वर्षाचा सुकुमार असताना तो मोहात पडला नाही, त्यानं सैतानाला वाव दिला नाही. आणि आम्हाला जीवनातून हेच शिकायचं आहे की आमच्या जीवनामध्ये कधीही आम्ही सैतानाला वाव देता कामा नये. प्रभू येशू ख्रिस्तानं काय सांगितलं योहान सुसमाचार त्याचा 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आपण पाहतो, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आलेला आहे? आम्हाला जीवन प्राप्ती व्हावी, आमचा नाश होऊ नये आणि ही जीवन प्राप्ती विपुलपणे व्हावी. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास येतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे आणि आम्हाला त्यानं शांती दिलेली आहे, त्यानं आम्हाला जीवन दिलेलं आहे, त्याचा आनंद दिलेला आहे. आणि आपण पाहतो की चोर मात्र त्या उद्देशाला आलेला नाही. आपण 10व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आपण वाचूया, जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटारो आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. आपण या ठिकाणी काय पाहतो, जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटार आहेत, त्यांचे मेंढराने ऐकलाय. चोर आणि लुटार म्हणजे काय? खोटे संदेश दे, खोटं शिक्षण, या गोष्टी आज काय आहे, सगळं खोटं शिक्षण सगळीकडं अगदी फैलावलेलं आहे. खोटे शिक्षक, खोटे शिक्षण, खोटे संदेश ते फैलावलेले आहेत. त्यांचा उद्देश काय आहे? त्यांचा उद्देश आम्हाला सैतान जो आहे तो सैतान यांच्याद्वारे कार्य करून आम्हाला काय करत आहे, त्याच्या जाळ्यात उडू पाहू शकत. तुम्हाला काय यश मिळेल, तुम्हाला काय धन संपत्ती मिळेल, तुमचं जीवन फार फलदायी होईल, अशा प्रकारचं जे काही गोष्टी आपण हल्ली खोट्या संदेशांच्याद्वारे पाहतो, यासाठी प्रभूकडे या, आरोग्यासाठी प्रभूकडे या, यश मिळण्यासाठी प्रभूकडे या. हे सगळं प्रॉस्पेरिटी टीचर सांगत आहेत आणि हे काय सगळं चुकीचं शिक्षण चाललेलं आहे आणि त्याद्वारे सैतान आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू शकतो. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जो आम्हाला तारण्यासाठी, उद्धारासाठी, अविश्वासणाऱ्याला त्याला विपुलपणे जीवन देण्याकरिता, त्याला आनंद देण्याकरिता, त्याला त्याचं लेकरू करण्याकरिता तो आला, हे सांगायचं सोडून खोटे संदेश ते वेगळंच सांगत आहे. चोर कशासाठी येतो? 3 गोष्टीसाठी येतो. आपण पाहतो. आपण 10व्या वचनात परत जाऊया. चोर येतो तो केवळ कशासाठी येतो? चोरी करण्याकरिता येतो. आमचा आनंद, आमचं सुख, आमची शांती, आमचं जीवन हे चोरून घेण्यासाठी तो येतो. हा त्याचा हेतूच आहे. दुसरी गोष्ट काय? तो आमचा घात करण्यासाठी, इंग्रजीमध्ये किल असं म्हटलेलं आहे. तो आम्हाला ठार मारण्यासाठी येतो. आमचं जीवन नाही का, एफिसकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे काय, आम्ही जे पहिले काय, तर तुम्ही जे पहिले पाप आणि अपराधामध्ये मृत होता, त्या तुम्हास देवाने आपल्या कृपेने उठवलेला आहे, जिवंत केलेला आहे. आणि आधी पाप आणि अपराध मध्ये मृत झालेलो होता, आज सैतान तेच करू पाहत आहे. पहिली गोष्ट काय करत आहे की तो आमचं जीवन चोरायला पाहत आहे. तो आमच्या जीवनामध्ये याला आमची चोरी, आनंदाची, जे काही शांतीची चोरी आहे, ही चोरी करण्यासाठी तो येत आहे आणि तो आमचा वध करण्यासाठी येत आहे. सगळ्यात शेवटी आपण तिसरी गोष्ट काय पाहतो, तो नाश करायला येतो. आम्ही सावध असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की सैतानाला आम्ही आपल्या जीवनामध्ये वाव देता कामा नये. आपण लक्षात घेऊया की एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये आपला किंवा बिबट्या आले, सगळीकडे बिबट्याचं आपल्याला वातावरण पाहतंय. परवा तर नाशिक मध्ये दिसायला आला. हा बिबट्या बाहेर
फिरायला लागलाय, सगळीकडे इकडे तिकडे फिरायला लागलाय. आपण आपल्या संबंधितांना, नातेवाईकांना काय सांगतो आपण? सावध राहा, जागे राहा. तो बिबट्या फिरत आहे, कधी येईल तुमच्याकडे आणि तुमचा कधी घात करेल, तुमचा वध करेल, तुमचा नाश करेल, सांगता येत नाही. आज काळाच्या शेवटी हीच गोष्ट आपल्याला विश्वासणाऱ्यानं समजून घ्यायचं, सांगायचे आहे. सावध राहा, जागे राहा. सैतान सिंहासारखा, गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरत आहे. आम्ही सावध असलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात आपण घेऊया की सैतानाला कधीही आम्ही वाव देता कामा